बकवाच्या नावानं काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला. मुलं बाळा आलेला इच्छा सुप्रमादात लावले. होय महाराजा, होय महाराजा, होय महाराजा. या गाराण्यानं आम्ही आमचा कोकण प्रवास सुरू केला. अतिशय सुंदर असा कोल्हापूरपासून फक्त 70 ते 75 किलोमीटर वरती हा राधानगरी तालुक्यातील संपूर्ण परिसर आहे, जो आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला शेअर करणार आहे. काय सांगू राणी मला गाव सुटना. हे गाणं वापरण्याचं कारणच असं होतं की 3 दिवस आम्ही त्या गावात होतो. इतकी मजा आली आणि आणखी 3 दिवसानंतर ते गाव सोडून बाहेर यायला नको वाटायला लागलं. इतकं आम्ही त्या 3 दिवसामध्ये त्या गावाकडच्या माणसांसारखंच होऊन गेलो होतो. आणि तिथलं जे वातावरण आहे, झाडी, जंगल, डोंगर. आम्ही काळामादेवीचं डोंगराचंही ट्रेकिंग केलेलं आहे, तेही या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. कोल्हापूरहून गारगोटी, गारगोटीमधून 30 किलोमीटरवरती हा वाकीघोल किंवा कामावाडी हा परिसर आहे. आदल्या दिवशी वाकीघोलमध्ये आम्ही रात्री फार्म हाऊसवरती थांबलो. तिथंच घरगुती पद्धतीचं चुलीवरचं जेवण रात्री केलं. त्या जेवणाचा आनंद घेऊन तिथं रात्री आम्ही विश्रांती केली. आणि दुसऱ्या दिवशी सावर्दी म्हणून हे गाव आहे, जिथून हे काळमादेवीच्या डोंगराचे ट्रेकिंग सुरू होते. हेच ते गाव जिथून आपण ह्या ट्रेकिंगला सुरुवात करतोय. आमच्या बरोबर जवळपास 50 लोकांचा ताफा होता. त्याच्यामध्ये लहान मुलं, माझी दोन्ही मुलं परी आणि वरद, ही दोघं होती. अतिशय अवघड असा हा ट्रेक आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी साधीशी पायवाट आहे आणि एके ठिकाणी तरी चढण्यासाठी फक्त एकच व्यक्ती जाईल एवढीशी जागा आहे आणि लगेचच उजव्या बाजूला दरी. असा एकदम थ्रिलिंग अनुभव आम्हाला या संपूर्ण ट्रिपमध्ये आलेला आहे. तो संपूर्ण कव्हर केलेला आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. शेवटी मी या व्हिडिओच्या शेवटी त्या एरियाचा मॅप पण टाकणार आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमचं काही प्लॅन असेल असं कोकणातलं ट्रेकिंग करण्याचा, तर तुम्हाला त्यासाठी याचा उपयोग फार होईल. आमच्या प्रवासामध्ये तुम्ही पुढे बघाल, आम्ही ज्यावेळी हा डोंगर चढायला सुरुवात केली त्यावेळी एक आमच्याबरोबर कुत्रा आहे. तो कुत्रा प्रत्येक व्यक्ती, म्हणजे ज्या व्यक्ती ह्या डोंगर चढायला सुरुवात करतात त्यांना त्या गावापासून ते डोंगरापर्यंत त्यांचं पूर्ण दर्शन किंवा ते जितक्या वेळ वरती थांबलेत तितका वेळ थांबून तिथलं सगळं त्यांचं आवरल्यानंतर त्यांना परत पायथ्याशी सोडते. आणि परत आणखीन कोण ट्रेकिंगला जाणं असेल तर त्यांच्या पण बरोबर ते पुन्हा निघून जाते. म्हणजे ह्या व्हिडिओ तुम्ही पुढे बघा, मी मेन्शन तेवढ्यासाठी केलेलं आहे. त्याचं कुत्र्याचा व्हिडिओ पण लहानसा घेतलेला आहे, तो तुम्हाला पुढे बघायला मिळेल. आणखीन मी ह्याच्यात एक ब्लॉग बघितला होता, जे सेम ह्या काळामादी देवीचा डोंगराचा केलेला आहे. त्यावेळी सुद्धा हे कुत्र मला त्या ब्लॉगमध्ये दिसलं होतं. म्हणजे थोडंसं मला एक आश्चर्यकारक गोष्ट वाटली म्हणून मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. काय झाडी काय डोंगर, तरी पण तुमचा भाव हाय सिंगल. काय मौसम काय झाडी काय डोंगर,
तरी पण तुमचा भाऊ हाय सिंगल. प्रेमाचा दुष्काळ हा आता तरी संपू दे. चमत्कार कर तुम्हाला लागली आघाई. एका तरी पोरीनं भाव मला देऊ दे. रोमॅन्टिक मौसम आला सोबतीला नाही कोणी. प्रेमाच्या पावसात भिजायला पोरगी दे. चिटिंग करली
ते किती येईल? and she is so rough.